हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण चिकन बिर्याणी बघतोय. एकदम साधी सोपी रेसिपी, खूप टेस्टी बनते. चिकनला आधी मॅरिनेट करायचं आपल्याला. मीठ, हळद, तिखट, धने पावडर, आलं लसूण पेस्ट, घरचा थोडासा मसाला गरम. आलं लसूणच्या पेस्टनंतर त्याला लाल तिखट नंतर एक अर्धा लिंबू पिळून घेतला आणि नंतर मिक्स करायचं छान असं. मग त्याच्यात आलं लसूणची पेस्ट आणि बिर्याणी मसाला मी बनवलेला टाकला आहे. त्याच्यात गरम मसाले सगळं मिक्स करायचं व्यवस्थित. एकदम सोपी, सगळ्यांना करता येण्यासारखी रेसिपी आहे. खूप सुंदर बनते. तळलेला कांदा तेलासहित टाकायचा आहे, 2 छोटे कांदे. नंतर दही टाकायचं 1 छोटा डबा. एकदम एकजीव होईपर्यंत मिक्स करायचे त्याला. खूप छान मिक्स केल्यानंतर 2-3 तास आपल्याला ते मॅरिनेट करायला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. नंतर एका पातेल्यात पाणी गरम करून भात शिजवून घ्यायचा आहे, अर्धा कच्चा बिर्याणीसाठी. 5 ते 7 मिनटात आपला हा भात उकळून होतो. उकळल्यानंतर त्याला गाळून घ्यायचं आहे. गरम पाणी केल्यानंतरच भात टाकायचं आहे पातेल्यात. थोडं तेल किंवा टाकलं तरी चालेल. नंतर मीठ टाकायचं आहे. आता हे जे चिकन होतं मॅरिनेट केलेलं, मी कुकरमध्ये घेतलं आहे. थोड्या तेलात चांगलं परतून छान घेतलं त्याला. 7 ते 8 मिनिट हे मी कुकरमध्ये परतले छान असं. तोपर्यंत भात तिकडे शिजतोय एका साईडला. भात शिजेपर्यंत ह्याला छान परतलं असं इथपर्यंत. थोडंसं पाणी आटवलं. पाणी आटलं की तो शिजलेला भात गाळून घ्यायचा आहे, अर्धा कच्चा भात. आणि मग ह्याच्यावर तो पसरवायचा आहे चिकनवर. त्या चिकनवर पसरवला की त्याच्यावर मग कोथिंबीर, तळलेला कांदा, पुदिना हे सगळं टाकायचं आणि दम मारायला 5 मिनटं मोठ्या गॅसवर आणि 5 ते 7 मिनटं स्लो गॅसवर ठेवून द्यायचं. असं छान ग्रीन कोथिंबीर, फ्रेश पुदिना, तूप सोडून त्याला 7 ते 8 मिनटं छान दम द्यायचा आहे. आधी 5 मिनटं फास्ट गॅस, नंतर मग 5 ते 7 मिनटं स्लो गॅसवर. नंतर अशी तुम्हाला बिर्याणी तयार मिळेल खायला. खूप टेस्टी झाली आहे. तुम्ही पण करा, खा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ती. करून बघा, खूप सुंदर लागते, टेस्टी.